जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संवेदनशीलता ते संकल्प शोषणाविरोधात लढा या राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन केलं आहे। एकदिवसीय परिसंवादाचं उद्घाटन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना साकोर्डे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। दरम्यान या परिसंवादाला सुरुवात झाली असून आम्हाला मानसिकता बदलायची आहे, समाजातील समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। मानवी तस्करीच्या माध्यमातून मिसिंग केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं, नोकरीच्या जाळ्यात अडकवणं, बालकामगार, पुरुष हे देखील मानवी तस्करीत असू शकतात। या संदर्भात आम्ही मोहीम हाती घेतली आहे। दुबईतून महिलांना परत आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय। 24 महिलांना आपण परदेशातून परत आणलंय। गाड्यांचे शोरूम असतात त्याचप्रमाणे परदेशात महिलांचे शोरूम असतात असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय।